राधे राधे मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला ब्लाऊज अस्तरचे कटिंग करून दाखवणार आहे. कमी कपड्यात आपण कशा प्रकारे ब्लाऊज मोठे माप कटिंग करू शकतो याची मी तुम्हाला आज सर्व ब्लाऊज दाखवत आहे. बघा, मी अशा प्रकारे ब्लाऊजची घडी मोजून घेतलेली आहे. माझ्या ब्लाऊजची घडी 11 इंचाची आलेली आहे. त्यासाठी मी 11 इंचावर अस्तरची घडी टाकून घेतलेली आहे. नंतर मी शोल्डर मोजून शोल्डरचे 6 इंचाचे शोल्डर आणि 6 इंचाचा मोंढा असा मी टाकून घेतलेला आहे. 1 इंचावर मी गोलाई आकार दिलेला आहे. नंतर मी 2.5 इंचावर गळ्याचे निशाण मारून घेतलेले आहे. नंतर ब्लाऊजची पाठ ठेवून मी गळ्याचे आकार टाकून घेतलेला आहे. मी अशा प्रकारे मागील भागाचे डास मारून अशा प्रकारे मी मागील भागाचे माप आखून घेतलेले आहे. आता अशाच प्रकारे मी पुढील भागही आखून घेणार आहे. 6 इंचावर शोल्डर आणि 6 इंचावर मोंढा, 1/2 इंचावर खोलाईत आकार असा मी कटोरीच्या पुढील भागाचे माप टाकून घेत आहे. 6 इंचावर मी पुढील गळा घेतलेला आहे. अशा प्रकारे 1/2 इंचावर गळ्याचा खोलाई आकार देऊन घेतलेला आहे. मागील उंचीपेक्षा आपल्याला पुढील उंची 1 इंच शिल्लक ठेवायची आहे. नंतर आपल्याला 3-3.5 इंचाची क्रॉसपट्टी टाकून घ्यायची आहे. 5 इंचावर आपल्याला साईज पीसचे आकार देऊन घ्यायचे आहे. नंतर अशा प्रकारे गोलाई आकार कटोरीचा देऊन घ्यायचा आहे. मागील भाग कट करून आपल्याला आता कटोरीचे आकार काढायचे आहे. बघा, मी तुम्हाला कशा प्रकारे कटोरीचे आकार काढून दाखवेल, म्हणजे आपल्याला कटोरी वेगळी काढायची गरज पडणार नाही. बघा, मी अशा प्रकारे 2 इंच कापड बाजूला सारून घेतलेला आहे व नंतर 2 इंच सरळ रेष मारून त्रिकस रेष घेऊन मी अशा प्रकारे कटोरीचे आकार टाकून घेतलेले आहे. बघा, साईज पीस आणि कटोरी मी एकत्रित कटिंग करून घेतलेली आहे. मला कटोरी वेगळी काढायची गरज पडत नाही. आपले माप चांगले असले तरच आपल्याकडे ब्लाऊजची फिनिशिंग चांगली येते आणि ब्लाऊजची फिनिशिंग चांगली आली म्हणजे आपल्याकडे ब्लाऊजही खूप येतात. कारण आपले ब्लाऊजची कटिंगच चांगली नसली तर आपले ब्लाऊज चांगले बसतच नाही, हे मला गॅरंटी आहे. कारण माझा 15 वर्षापासून मी ब्लाऊज शिवते व शिकवत आहे. मी असे आमच्या गावातील महिलांना 20-20, 30-30 महिलांचे क्लास घेतलेले आहेत. पण खेडेगावामध्ये क्लासची फी जास्ती नसल्या कारण मला क्लास घेण्यासाठी कंटाळा येतो. पण आज मला असे वाटत आहे की मी हे बघा, अशा प्रकारे आपण अस्तींची कटिंग करून घेत आहे. बघा, मी अस्तीन ठेवून अशा प्रकारे चौकोनी बॉक्स टाकून 2.5 इंचावर अशा प्रकारे मी मच्छी कट येऊन घेतलेला आहे व मी अस्तींची कटिंग करून घेत आहे. हे बघा, अशा प्रकारे मी अस्तींची कटिंग करून घेत आहे. अस्तीन कट करून मी तुम्हाला आता अस्तरची कटिंग करून दाखवणार आहे. बघा, मी आता तुम्हाला अस्तरची कटिंग कमी कपड्यात अस्तर कसे कापायचे हे तुम्हाला सांगत आहे. आधी मी लेसवर अस्तीन ठेवून अस्तींची कटिंग करून घेणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी अस्तीन ठेवून अस्तींची कटिंग करून घेतलेली आहे. या साईडने 2 साईडने आपल्याला जॉईंट लावायचे आहे अस्तींला. बघा, अशा प्रकारे मी पूर्ण पीस आखून घेतलेला आहे. आता कमी कपड्यात पीस कसे कापायचे हे मी तुम्हाला सांगत आहे. आधी मी मागील बॅक साईड ठेवून घेतलेली आहे. नंतर मी साईज पीस ठेवून घेतलेले आहे. पण हे असे चुकीचे आहे. मी तुम्हाला नुसते ठेवून दाखवत आहे. बघा, मी व्यवस्थित कशा प्रकारे ठेवते ते तुम्हाला मी आता दाखवणार आहे. बघा, मी अशा प्रकारे साईज पीस ठेवते. या साईडले मागील भागाच्या शेजारी मी क्रॉसपट्टी ठेवलेली आहे. नंतर मी साईज पीस वरच्या साईडने ठेवलेले आहे आणि त्याच्याच पुढे मी कटोरी ठेवलेली आहे. माझे सर्व ब्लाऊज कटिंग करून बघा किती कापड उरत आहे. मी कटोरी काढून घेतलेली आहे. नंतर मी साईज पीस काढून घेतलेले आहे. बघा, नंतर क्रॉसपट्टी काढून घ्यायची आहे. आणि बघा, आपले कापड किती उरले. ब्लाऊज 11ची घडी असून सुद्धा आपले कापड बघा किती मोठे उरले.